श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला पास्ता कसा करायचा ते दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे बघा, हे पास्ता आहे. पास्ता आता हे उकडायचं आहे. हे पाणी तापत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, 1 चमचा, आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. पाणी उकळल्यावरती मी पास्ता त्याच्यामध्ये टाकणार आहे. बस 1च चमचा टाकणार आहे आणि 1 चमचा मीठ. आणि बाकीचं साहित्य तुम्हाला करते वेळी मी दाखवणार आहे काय काय घालते ते. 1च चमचा मीठ घालणार आहे, कारण परत पण घालायचं आहे मीठ. बस एवढंच. आता पाणी जरा चांगलं उकळू दे. पाणी आता उकळलं आहे चांगलं. आता मी याच्यामध्ये पास्ता घालते आणि पास्ता थोडं ढवळतच घ्यायचं, कारण ते लागणार ना, घट्ट होणार, म्हणून असं ढवळत थोडं थोडं मधून मधून हे करत राहायचं, ढवळत राहायचं. चांगलं शिजल्यावरती मग ते चाळणीमध्ये ओतून घ्यायचं. ते मी दाखवणारच तुम्हाला. आणि मग थोडंसं थंड पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता हे शिजवून घेते मी पूर्ण. हे आता उकडले आहे मी. असे 5-5 मिनटं मी असे ढवळत राहिले. पुढे बघा असे मोकळे झाले चांगले, आणि आता चांगले शिजलेले आहेत. हे बघा. आता मी हे आता काढून घेते. गॅस आता बंद करते आणि आता हे या चाळणीमध्ये काढून घेते, सगळे गाळून घेते. हे बघा असे गाळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये ताबडतोब थोडंसं थंड पाणी टाकायचं. असं थंड पाणी टाकल्यानंतर ते मोकळे होतात चांगले. असं बघा, असे मोकळे होतात. आता आपण हे बाजूला करून ठेवूया, तोपर्यंत थंड होऊ दे चांगले. आता कढई तापली आहे. आता मी तेल टाकते. 4-5 चमचे तरी तेल टाकायला पाहिजे. फोडणीला घालायचे आहे ते 4-5, म्हणजे आपल्या अंदाजे आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण घालायचं तेल. हे बघा, बस झालं. आता एवढं कांदा घातला. तर कांदा परतून घेते चांगला. लागलं तर तेल तुम्ही घालू शकता अजून त्याच्यामध्ये. बघा, आता मी कांदा भाजून घेतला आहे बघा चांगला. तुम्ही कुठली भाज्या पण घालू शकता याच्यामध्ये. टमाटा पण घालू शकतात. आता मी आलं लसूणची पेस्ट घालते थोडीशी, जास्त नाही घालायची. अख्खी लसूण घातली तरी चालते याला, तर काही हे नाही. मी थोडीशी घालते. आणि ढवळून घेते. आता आपला थोडा मालवणी मसाला, गरम मसाला, नुसता गरम मसाला आहे. याच्यामध्ये मिरची पूड वगैरे नाही आहे, नुसता गरम मसाला थोडासा टाकते मी, म्हणजे त्याची चव चांगली येते. एवढंच घालते मी. अर्धा चमचा घातला. तर हे पण परतून घेते. गॅस जरा स्लो ठेवला आहे मी, एकदम फास्ट नाही केला. आणि चांगलं भाजून घेते. आता ही ग्रीन चिली घालते थोडीशी, थोडीशी घालायची. आता रेड चिली थोडीशी, थोडी घालायची, जास्त नाही घालायची. हे सगळं परतून घेते. थोडीशी मिरची पावडर घालते, थोडीशी टाकायची, जास्त नाही, कारण बाकी आपण सगळं टाकलेलं आहे ना, रेड चिली, ग्रीन चिली वगैरे सगळं टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे आता ढवळून घेते. आता याच्यामध्ये आपण पास्ता घालूया. आता थोडंसं मीठ घालून घेऊया, 1 चमचा. म्हणजे अगोदर थोडंसं आपण टाकलेलं आहे, म्हणून 1 चमचा टाकूया.
आणि थोडंसं बस लागलं तर मग आपण घेऊ शकतो. आता आपण वर्गणी टाकूया थोडासा, हाताने टाकते मी थोडासा आहे बघा. काय वर्गणी थोडासा टाकते, जास्त नाही टाकणार. थोडंसं रेड चिली घालूया, थोडीशी घालूया, जास्त नाही घालायचं आहे, थोडंसं. पण अजून मसाला मॅगी याचा मसाला पास्ता मसाला पण घालायचा आहे आपल्याला. आता हे ढवळून घेते सगळं मी. आता पूर्ण ढवळून घेते. आणि आता आपण हे सोया सॉस घालूया थोडासा, अर्धा चमचा घातला मी, जास्त नाही घातला. त्यामुळे कसं जरा चांगलं लागतं एवढं. आणि आता हे आपण मॅगी पास्ता मसाला पण घालूया सोमचा. हे बघा, दोन पॉकेटं घेतली आहे मी. हे पूर्ण घालून घेतलं. आता थोडंसं कोथिंबीर, थोडी कोथिंबीर तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही तर नाही. कांद्याची पात पण घालता त्याला, ती पण छान लागते. हे सगळं मी मिक्स करून घेते, हे ढवळून घेते पूर्ण. आणि आता थोडासा आपण लोणचाचा मसाला घालूया. लोणचं म्हणजे थोडंसं आंबटपणा येईल याला, याच्यामुळे खूप छान लागतं पास्ता. म्हणजे मी करून बघितलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. थोडासा टाकला, जास्त नाही टाकला. लोणच्याचा खार टाकायचा फक्त आंब्याच्या. आता हे ढवळून घ्यायचं पूर्ण. टमाटर नाही घातला ना तर लोणच्याचा खार घातलं तरी छान लागतं. टमाटर घातलं तर मग नाही घालायचं आपण. बघा अशा प्रकारे आपण करायचं. त्याच्यामध्ये भाज्या पण छान दिसतात आणि खायला पण बऱ्या लागतात. अशा प्रकारे आपला पास्ता तयार झाला. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि नक्की करून बघा अशा प्रकारे साधा सोपा पास्ता. नक्की करून बघा. आता जरा 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवते, मग तयार झाला.